आपण सराव संच 1.3 मधलं पहिलं गणित पाहतोय. 3 आणि 2, 4 आणि 5 असे अंक आपल्याला दिलेत आणि चौकटी भरायची आहे. इथे काय करायचं आहे आपल्याला, त्यांचा तिरकस गुणाकार करायचा आहे. म्हणजे 3 गुणिले 5 आणि 2 गुणिले 4 करायचे. मग आता इथे 3 गुणिले 5 वजा 4 गुणिले 2, मग 5 त्रिक किती होतील 15 वजा 4 गुणे 8, मग 15 वजा 8, 15 मधून 8 गेले तर गेली 7. आता प्रश्न दुसरा आहे, खालील निश्चयकांच्या किमती काढा. मग आता इथे निश्चयकांच्या किमती काढायला सांगितलंय. त्यातलं पहिलं गणित आहे. इथे सांगितलंय वजा 1 आणि 7, 2 आणि 4. मग आता इथे काय करायचं आपल्याला, परत तिरकस गुणाकार करायचा आहे. वजा 1 गुणिले 4 करायचे आणि 7 गुणिले 2 करायचे. मग आपण आता इथे लिहूया वजा 1 गुणिले 4 आणि यातून वजा करायचे आपल्याला 7 गुणिले 2. मग वजा 1 गुणिले 4 केलं तर काय येईल, 4 एके 4, मग वजा 4 आणि वजा 7 दुणे 14. मग वजा 4 आणि वजा 14 यांची काय होते, वजा वजा यांची नेहमी बेरीज होते. म्हणून 14 अधिक 4 किती होणार आहेत 18. आणि इथे मोठ्या संख्येला कोणतं चिन्ह आहे, वजाचं. म्हणून आपण काय करूया, आलेल्या उत्तराला सुद्धा वजाचं चिन्ह देऊया. आता सेम असंच गणित आपल्याला पुढचं करायचंय. 5 आणि 3 आणि वजा 7 आणि 0. मग आता इथे काय करायचं, परत 5 गुणिले 0 वजा 3 गुणिले वजा 7, मग 5 0 0 वजा 7 त्रिक 21. मग इथे उत्तर काय येणार, वजा 21. 7 ला वजाचं चिन्ह आहे म्हणून 7 त्रिक 21 वजा 21 येणार. आणि वजा वजा हे काय होणार, अधिक होणार. म्हणजे काय होणार, 0 अधिक 21. मग 0 अधिक 21 काय येणार, कोणत्याही संख्येमध्ये 0 मिळवला तर उत्तर काय येतं, तीच संख्या येतं. म्हणून उत्तर येईल 21. आता पुढचं गणित आहे 7/3. इकडे आहे 5/3, 3/2 आणि 1/2. मग आता आपण तशीच कृती करणार आहोत. आधीच्या गणिताला जशी कृती केली तसंच आपण करणार आहोत. 7/3 आणि 1/2 यांचा काय करणार आहोत आपण, गुणाकार. 1/2 वजा 5/3 आणि यातून गुणिले 3/2. मग आता आपल्याला काय करायचं आहे, यांचा गुणाकार करून घ्यायचा आहे. मग 7 गुणिले 1 काय येईल, 7 एके 7, 3 दुणे 6 वजा 5 त्रिक 15 आणि 3 दुणे 6. मग आता आपण काय करूया, दोन्हीकडे छेद 6 आला म्हटल्यानंतर 6 काय येणार, कॉमन येणार आणि इथे येणार 7 वजा 15. मग आता 15 मधनं जर आपण 7 वजा केले तर काय उत्तर येईल, आपण इकडे घेऊया. 15 मधनं 7 गेले तर राहिले 8 आणि 8/6. पण 8 ला काही 15 ला म्हणजे मोठ्या संख्येला कुठलं चिन्ह आहे, वजाचं. म्हणून 8 ला सुद्धा येईल वजाचं चिन्ह, म्हणजे वजा 8/6 येईल. मग आता या दोन्ही संख्यांना कोणत्या संख्येने भाग जातो, तर 2 ने भाग जातो. मग आपण भाग घालून घेऊया. 2 त्रिक 6 आणि 2 चोक 8, म्हणजे उत्तर येणार आहे वजा 4/3. आता इथे काय सांगितलंय की खालील सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. जेव्हा आपल्याला क्रेमरच्या पद्धतीने समीकरण सोडवायला सांगितलेली असतात तेव्हा आपल्याला काय करावं लागतं, सर्वप्रथम डी डीएक्स आणि डीवायच्या किमती काढून मग आपल्याला एक्स वायच्या किमती काढायच्या असतात. मग आता आपण काय करणार आहोत, डी काढताना पहिल्यांदा आपण इथे लिहिणार डी. डी बरोबर, आता हे जे दोन समीकरण दिलेले असतात ह्याच्यात स्तंभ मानायचे असतात. हा 1, हा 2 आणि हे 3. हा पहिला स्तंभ, 3 आणि 4 हा दुसरा, 3 4 आणि 3 आणि हा तिसरा स्तंभ 10 आणि 5. मग एका साईडला आपण लिहून ठेवूया. इथे लिहून घ्या डी बरोबर, डी ची जेव्हा किंमत काढायची असते त्यावेळेला काय करायचं असतं की कुठला स्तंभ घ्यायचा, डी डीएक्स आणि डीवाय. डी डीएक्स आणि डीवाय लिहूया. तर डी ची जेव्हा किंमत काढायची असते तेव्हा काय, पहिला आणि दुसरा स्तंभ घ्यायचा असतो. मग पहिला आणि दुसरा म्हणून आपण डी च्या समोर काय लिहूया, 12. जेव्हा dx ची किंमत काढायची असते तेव्हा तिसरा आणि दुसरा स्तंभ घ्यायचा असतो. म्हणून आपण dx च्या समोर काय लिहूया, 32, तिसरा आणि दुसरा स्तंभ. आणि dy ची जेव्हा किंमत काढायची असते तेव्हा आपण पहिला आणि तिसरा स्तंभ वापरणार आहोत. म्हणून आपण dy च्या समोर काय लिहूया, 13. म्हणजे हे जे आहे हे तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे की dx आणि dy यांच्या किमती काढताना याच्यापैकी कुठले स्तंभ घ्यायचे आहेत. म्हणून आता आपल्याला काय करायचं, इथे d ची किंमत काढायची आहे. मग d बरोबर कितवा, पहिला आणि दुसरा स्तंभ म्हणजे 12. मग आता पहिला स्तंभ काय आहे, 3 आणि 4 आहेत पहिल्या स्तंभामध्ये आणि दुसऱ्या स्तंभामध्ये काय आहे, वजा 4 आणि अधिक 3 म्हणजे वजा 4 आणि 3. तर आता इथे आपण काय करायचंय, तिरकस गुणाकार करून घ्यायचंय. 3 गुणिले 3 आणि वजा 4 गुणिले 4. मग आता काय करूया आपण, 3 गुणिले 3 वजा वजा 4 गुणिले काय येणार आहे 4. मग 3 त्रिक किती, 3 त्रिक 9 वजा 4 चोक 16 वजा 16. मग आता इथे 9 आणि 16 वजा आणि वजा यांची काय होणार आहे, बेरीज होणार आहे. म्हणजे आपण इथे लिहिणार आहोत 9 अधिक 16. मग आता 16 मध्ये 9 मिळवले तर किती होतात, 16 25. तर होणार आहे तिथे 25. म्हणजे डी बरोबर काय येईल आपलं, 25. तसंच मग आता आपण काय करूया, डी ची किंमत काढली. आता आपण काय करू, dx ची किंमत काढूया. dx
dx बरोबर काय आहे, कितवा स्तंभ घ्यायचा आहे आपल्याला, dx बरोबर 32 म्हणजे तिसरा आणि दुसरा स्तंभ. मग तिसऱ्या स्तंभात किती आहे, 10 आणि 5 आणि दुसऱ्या स्तंभामध्ये किती आहे, -4 आणि 3. मग इथे सुद्धा काय करायचंय, जसं आधी केलं तसंच तिरकस गुणाकार करायचा आहे. 10 गुणिले 3 वजा -4 गुणिले 5, 10 त्रिक 30 वजा -4 गुणिले 5, 4 पंचे 20, पण 4 ला वजाचं चिन्ह आहे म्हणून 20 ला सुद्धा वजाचं चिन्ह. इथे सुद्धा काय होईल, वजा वजा बेरीज होईल, म्हणजे काय होणार 30 अधिक 20, मग 30 आणि 20 50. मग इथे लिहिणार आपण dx बरोबर 50. आता कशी किंमत काढायची आहे आपल्याला, dy ची. मग dy बरोबर कितवा स्तंभ घ्यायचा आहे आपल्याला, पहिला आणि तिसरा. मग पहिल्या स्तंभामध्ये आहेत 3 आणि 4 आणि तिसऱ्या स्तंभामध्ये आहेत 10 आणि 5. आता इथेही सेम आपण तिरकस गुणाकार करून घेऊ. 3 गुणिले 5 वजा 10 गुणिले 4, 5 त्रिक 15 वजा 10 गुणिले 4 40, मग 40 वजा 15, 40 वजा 15 केल्यानंतर 10 ता 5 गेले, राहिले 5, ह्याचाला 1 आणि 4 तून 2 गेले 2, तर काय येईल 25. पण आता इथे काय होणार आहे, 40 वजा 15 केले, मोठ्या संख्येला कोणतं चिन्ह आहे, वजाचं, म्हणून आपण इथे उत्तर काय देणार, उत्तराला वजाचं चिन्ह देणार आहोत. आता x आणि y च्या किमती आपल्याला काढायच्या, dx आणि dy च्या किमती आपण काढलेल्या आहेत. मग आपण इथे लिहू शकतो d बरोबर किती आलेलं आहे आपलं 25, dx बरोबर किती आले 50 आणि dy बरोबर आलेले आहेत वजा 25. याला चौकट करून घ्या आणि आता आपण x आणि y ची किंमत काढणार आहोत. म्हणून मग आपण लिहिणार आहोत x बरोबर dx भागिले d. हे सूत्र आहे की x ची किंमत जर काढायची असेल तर dx ने काय करायचं आपल्याला, dx ला d ने भागायचं आहे. dx किती आलेला आहे 50 भागिले d किती आहे d 25. मग 25 एके 25, 25 दुणे 50, म्हणून उत्तर येणार आहे x बरोबर इथे 2. तसेच आता y बरोबर dy भागिले d, dy भागिले d बरोबर dy किती आहे वजा 25 आणि त्याला भागिले d बरोबर किती आहे 25, म्हणून 25 एके 25, मग उत्तर काय येणार आहे आपलं वजा 1. म्हणजे मग आपण इथे लिहूया x बरोबर 2 आणि y बरोबर वजा 1. आता दुसरं गणित आहे 4x अधिक 3y वजा 4 बरोबर 0 आणि 6x बरोबर 8 वजा 5y. मग आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, हे समीकरण सरळ करून घ्यायचंय, म्हणजे बरोबर चिन्हाच्या पलीकडे 0 आहे, तर आपण काय करूया 4 ला बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेऊया. म्हणून आपण इथे लिहूया 4x अधिक 3y बरोबर, आता वजा 4 आहेत, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले तर काय होतील अधिक 4, म्हणून येणार फक्त 4, 4x अधिक 3y बरोबर 4. तसेच आता हे 6x बरोबर 8 वजा 5y, मग 6x इकडे आहे ते आपण तसेच लिहून घेऊ आणि वजा 5y आहे ते आपण डाव्या बाजूला घेऊन येऊया. मग काय होणार वजा 5y चे अधिक 5y आणि बरोबर 8 तसेच ठेवूया. हे दोन्ही समीकरण आपल्याला मिळाली आहेत. मग आता काय करायचं आपल्याला 1 2 आणि हा तिसरा स्तंभ. मग आता आपण काय करूया d ची किंमत काढूया. d बरोबर, मग d बरोबर काय येतं पहिला आणि दुसरा स्तंभ, म्हणून मग पहिल्या स्तंभामध्ये आहे 4 6 आणि इथे 3 आणि 5. मग आता काय करायचंय तिरकस गुणाकार करून घ्यायचा आहे आपल्याला. 4 गुणिले 5 वजा 3 गुणिले 6, 4 पंचे 20, 20 वजा 6 त्रिक 18, मग 20 वजा 18 केले तर उत्तर येणार आहे आपलं 2. तर आता आपण d ची किंमत काढली, आता आपण dx ची किंमत काढूया. dx बरोबर काय घेतलंय आपण 32, 32 म्हणजे तिसरा म्हणजे 4 आणि 8 आणि दुसरा स्तंभ 3 आणि 5. इथेही आपण तिरकस गुणाकार करणार, 4 गुणिले 5 आणि त्यातून वजा करणार 3 गुणिले 8, 4 पंचे 20 वजा 8 त्रिक 24. मग आता काय करायचंय आपल्याला 24 मधून 20 वजा करायचंय, मग उत्तर किती येणार आहे आपलं 4. पण मोठ्या संख्येला 24 ला काय आहे वजाचं चिन्ह आहे, म्हणून 4 ला आपण काय करणार आहोत वजाचं चिन्ह देणार आहोत. त्यानंतर आता dy ची किंमत आपण काढूया. dy बरोबर आपण काय घेणार आहोत 13, म्हणजे पहिला आणि तिसरा स्तंभ. मग पहिला स्तंभ काय आहे 4 आणि 6 आणि तिसरा स्तंभ आहे 4 आणि 8. इथेही आपण तिरकस गुणाकार करूया. 4 गुणिले 8 आणि त्यातून वजा करायचे आपल्याला 4 गुणिले 6, 8 चोक 32 वजा 4 स 24.
आणि मग आता ह्याचा काय करायचं आपल्याला, ह्याची वजाबाकी करून घ्यायची. 32 वजा 24 किती राहतात 8. तर आता आपल्याला dx आणि dy च्या किमती मिळालेल्या आहेत, म्हणून आपण लिहूया d बरोबर किती आले 2, मग लिहूया इथे 2. dx बरोबर -4 आणि dy बरोबर 8. मग आता dx, आता आपल्याला काय करायचंय, x आणि y च्या किमती काढायच्या आहेत. मग आपण पहिल्यांदा काय लिहिणार आहोत, x बरोबर dx भागिले d. dx किती आलेला आहे -4 भागिले 2. इथे भाग जातो, बे एके बे, बे दुणे 4, म्हणजे उत्तर काय येणार आहे -2, कारण 4 ला वजाचं चिन्ह आहे. त्यानंतर y ची किंमत काढूया. y बरोबर dy भागिले d. मग dy किती आलेला आहे 8 भागिले 2, बेचोक 8, म्हणजे उत्तर येणार आहे 4. मग आपण इथे लिहून घेऊया x बरोबर -2 आणि y बरोबर 4. आता पुढचं तिसरं गणित आहे, x अधिक 2y बरोबर -1 आणि 2x वजा 3y बरोबर 12. यालाही आपण 1, 2 आणि 3 असे 3 स्तंभ करून घ्यायचे. आणि d बरोबर आपण काय म्हणतो 12 म्हणजे काय, पहिला आणि दुसरा स्तंभ. मग पहिल्या स्तंभामध्ये काय आहे आपला x आहे, x जवळ काही नाहीये म्हणजे किती असणार आहे 1 असणार आहे, म्हणून आपण लिहिणार आहोत 1. आणि खाली आहे 2x म्हणजे 2. त्यानंतर दुसऱ्या स्तंभामध्ये आहे 2 आणि नंतर आहे -3. आता इथे आपण तिरकस गुणाकार करूया. 1 गुणिले -3 वजा 2 गुणिले 2. मग आता 3 एके 3 वजा 3 वजा बे दुणे 4. आता इथे काय होणार आहे, वजा वजा यांची काय होते, बेरीज होते. मग 4 आणि 3 किती होणार आहेत 7. मग आपण इथे लिहिणार आहोत 7, पण मोठ्या संख्येला म्हणजे 4 ला काय आहे वजाचे चिन्ह आहे, म्हणून आपण इथे देणार आहोत -7. त्यानंतर आता d ची किंमत झाली, आता आपण dx ची किंमत काढूया. dx बरोबर काय आहे, dx बरोबर 32 म्हणजे तिसरा आणि दुसरा स्तंभ. मग -1, तिसऱ्या स्तंभामध्ये आहेत -1 आणि 12 आणि दुसऱ्या स्तंभामध्ये आहेत 2 आणि -3. यांचाही आपण तिरकस गुणाकार करणार आहोत. -1 गुणिले काय येतील -3 वजा 2 गुणिले काय करावं लागेल 12. मग आता काय करायचं, 3 एके 3, पण काय होणार इथे वजा आणि वजा आहे, मग वजा वजा अधिक होणार. 3 एके 3 वजा 12 दुणे 24. मग आता 24 मधून आपल्याला काय करायचं आहे, 3 वजा करायचे आहेत. मग राहणार किती 21. पण आता मोठ्या संख्येला म्हणजे 24 ला काय आहे वजाचं चिन्ह आहे, म्हणून आपण इथे काय करणार आहोत -21 लिहिणार आहोत. आता पुढे dx नंतर आता आपल्याला काढायचे आहे dy ची किंमत. dy बरोबर किती आहे 13 म्हणजे काय, पहिला स्तंभ आणि तिसरा स्तंभ. मग पहिल्या स्तंभामध्ये काय आहे, x च्या ठिकाणी 1 आहे, मग आपण इथे लिहिणार आहे 1 आणि खाली 2 आहे, म्हणून मग आपण इथे 2 लिहिणार. आणि नंतर तिसरा स्तंभ काय आहे -1 आणि 12, इथे लिहिणार -1 आणि 12. मग आता काय करायचं आहे, तिरकस गुणाकार. 1 गुणिले 12 वजा 1 गुणिले 2, 12 एके 12 वजा बे एके बे, पण 1 ला वजाचे चिन्ह आहे, म्हणून आपण 2 ला सुद्धा वजाचे चिन्ह दिलेले आहे. मग आता इथे काय होणार आहे, वजा वजा नेहमी वजा वजा यांची बेरीज होत असते, म्हणून 12 अधिक 2 किती येणार 14. आता इथे मोठ्या संख्येला अधिकचे चिन्ह आहे, त्यामुळे आपण इथे वजाचे चिन्ह देणार नाही, अधिकचे चिन्ह देणार आहोत. मग आता आपल्याला x आणि y यांच्या किमती काढायच्या, त्यासाठी आपण काय करूया, d dy आणि dx च्या किमती इथे लिहून घेऊया. d बरोबर काय येतं -7, dx बरोबर -21 आणि dy बरोबर 14. त्याला चौकट करून घ्या. आणि x बरोबर आता काय करायचं, dx भागिले d. नेहमी सारखंच आधीच्या जसं गणित सोडवली त्याच पद्धतीने हेही गणित सोडवायचं. dx भागिले d म्हणजे -21 भागिले -7 बरोबर 7 त्रिक 21, म्हणजे उत्तर काय येणार आहे आपलं 3. 7 त्रिक 21. आणि y बरोबर dy भागिले d. dy किती आहे 14 आणि d किती आहे -7, म्हणजे 7 दुणे 14. 7 एके 7 7 दुणे 14, पण 7 ला वजाचं चिन्ह आहे, म्हणून आपण इथे काय करणार आहोत वजाचं चिन्ह देणार आहोत. म्हणजे उत्तर काय येणार आहे आपलं x बरोबर 3, चौकट करा ना, आणि y बरोबर -2. आता पुढचं चौथं गणित आहे 6x - 4y बरोबर -12 आणि 8x - 3y बरोबर -2. आता इथे पहिला दुसरा आणि तिसरा स्तंभ. d बरोबर काय आहे 12 म्हणजे पहिला स्तंभ 6 आणि 8
आणि दुसरा स्तंभ -4 इथे आहे -4 आणि -3 म्हणून आपण लिहायचे इथे -4 आणि -3. मग आता यांचं काय करायचं आपल्याला तिरकस गुणाकार 6 गुणिले -3 आणि -4 गुणिले 8. मग 6 3 18. मग 3 ला वजाचं चिन्ह आहे म्हणून 18 ला आपण काय करणार वजाचं चिन्ह देणार. त्यानंतर वजा 8 चौक 32. 4 ला वजाचं चिन्ह आहे म्हणून आपण 32 ला काय करणार वजाचं चिन्ह देणार. मग आता इथे काय येणार -18 वजा काय होणार इथे अधिक 32. मग आता इथे काय -18 आणि 32 यांचे काय होणार आहे वजाबाकी होणार आहे. 32 मधून आपण 18 वजा करायचे. 12 ना 2 3 4 5 6 7 8 राहिले 4 आणि 3 2 गेले राहिला 1 म्हणजे उत्तर काय ते आपलं 14. आणि 32 ला अधिकचं चिन्ह आहे म्हणून आलेल्या उत्तराला आपण काय करतोय अधिकचं चिन्ह देणार आहोत. त्यानंतर आता पुढे काढायचे आपल्याला dx. dx बरोबर काय आहे dx बरोबर आपण घेतो 32. 32 म्हणजे तिसरा आणि दुसरा स्तंभ. मग तिसऱ्या स्तंभामध्ये आहेत -12 -2 आणि दुसऱ्या स्तंभामध्ये आहेत -4 आणि -3. इथे तिरकस गुणाकार -12 गुणिले -3 -12 गुणिले -3 आणि यातून वजा करायचं आपल्याला -4 गुणिले -2. मग 12 गुणिले 3 काय येणार 12 त्रिक 36 आणि हे वजा असल्यामुळे चिन्ह काय होणार वजा अधिक होणार आणि वजा त्यातून 4 दुणे 8 आपल्याला वजा करायचं. इथे वजा काय होणार अधिक म्हणजे अधिकचं चिन्ह येणार संख्येला आणि इथे काय मध्ये आपण वजाबाकीचं चिन्ह केलंय म्हणून 36 - 8 आपण करतोय. मग 36 मधून 8 गेले राहिले किती 16 ना 6 7 8 राहिले 8 आणि हाताला 1 3 1 गेला राहिले 2 28 म्हणजे उत्तर काय येतं आपलं 28. आणि मोठ्या संख्येला काय अधिकचं चिन्ह आहे म्हणून आपण इथे अधिकचं चिन्ह दिलंय. आता dx झालं. आता dy बरोबर 13 म्हणजे पहिल्या स्तंभामध्ये किती आहेत 6 आणि 8 म्हणजे आपण इथे लिहून घेणार 6 आणि 8 आणि तिसऱ्या स्तंभामध्ये आहेत -12 आणि -2 म्हणून आपण इथे लिहिणार -12 आणि -2. मग 6 गुणिले -2 तिरकस गुणाकार नेहमीप्रमाणे आणि त्यातून वजा करायचे -12 गुणिले 8. 6 दुणे 12 आणि 2 ला वजाचं चिन्ह आहे म्हणून 12 लाही वजाचं चिन्ह येणार आणि त्यातून वजा करायचे 12 गुणिले 8 12 96 आणि 96 ला काय येणार आहे वजाचं चिन्ह येणार आहे. मग आता इथे -12 आणि वजा अधिक 96. आता इथे काय आहे एका संख्येला वजाचं चिन्ह आहे दुसऱ्या संख्येला अधिकचं चिन्ह आहे म्हणजे अशा वेळेला नेहमी काय होत असते वजाबाकीच होत असते आणि उत्तराला मात्र काय करायचं मोठ्या संख्येला जे चिन्ह असेल ते आपण उत्तराला द्यायचं आहे. मग 96 आणि त्यातून काय करायचे 12 वजा करायचे मग उत्तर काय येणार आहे 84. आणि मोठ्या संख्येला कुठलं चिन्ह आहे अधिकचं चिन्ह आहे म्हणून आपण अधिकचं चिन्ह देणार आहोत. हेही नेहमी लक्षात ठेवायचंय की वजा आणि अधिक असेल तर होताना नेहमी यांची काय होत असते वजाबाकी आणि आलेल्या उत्तराला आपण मोठ्या संख्येला जे चिन्ह असेल ते द्यायचं असतं. तर आता आपण इथे d आणि dx आणि dy च्या किमती लिहून घेऊया. d बरोबर काय आहे 14 dx बरोबर काय आहे 28 आणि dy बरोबर आहे 84. त्याला चौकट करूया आणि आता नेहमीप्रमाणे आपण x y च्या किमती काढणार आहोत. x बरोबर काय येणार dx भागिले d म्हणजे 28 भागिले 14. मग 14 च्या पाड्यामध्ये 28 येतात 14 दुणे 28 म्हणून आपण काय घेणार उत्तर 2. त्यानंतर y बरोबर काय येणार dy भागिले d dy किती आहे 84 आणि त्याला भागिले काय येणार 14. तर 14 च्या पाड्यामध्ये सुद्धा 84 येतात 14 च 84 मग उत्तर काय येणार आहे आपलं 6 म्हणजे x बरोबर येतील 2 आणि y बरोबर येतील 6. आणि हे जे उत्तर येईल x y च्या किमती कुठलंही समीकरण आपण सोडवत असू तर आलेल्या उत्तराला नेहमी चौकट करायला विसरायचं नाहीये. आता पाचवं गणित आहे 4m अधिक 6n बरोबर 54 आणि 3m अधिक 2n बरोबर 28. आता इथे काय करायचं 1 2 आणि 3 हे नंबर घ्यायचे. मग आता काय करायचं d बरोबर काय पहिला आणि दुसरा स्तंभ म्हणजे 12 म्हणजे पहिला आणि दुसरा स्तंभ. मग पहिल्या स्तंभात किती आहे 4 आणि 3 दुसऱ्या स्तंभामध्ये आहेत 6 आणि 2. यांचं काय करायचं आता तिरकस गुणाकार 4 गुणिले 2 वजा 6 गुणिले 3 4 दुणे 8 वजा 6 त्रिक 18. मग 18 वजा 8 केले तर उत्तर येतं 10. पण मग आता मोठ्या संख्येला कोणतं चिन्ह आहे वजाचं म्हणून आपण काय करणार आहोत वजा 10 घेणार आहोत. त्यानंतर आता आपण dx ची किंमत करूया. dx म्हणजे किती येणार dx म्हणजे 32 तिसरा आणि दुसरा स्तंभ. मग तिसऱ्या स्तंभात काय आहेत 54 आणि 28 आणि दुसऱ्या स्तंभामध्ये किती आहेत 6 आणि 2. यांचाही आपल्याला तिरकस गुणाकार करायचा 54 गुणिले 2 वजा 28 गुणिले 6 किंवा 6 गुणिले 28.
4 दुणे 8 आणि 5 दुणे 10. 108 वजा 8 सक 48 8 हजार 4 6 दुणे 12 13 14 15 16 म्हणजे उत्तर येणार 108 वजा 168. 8 वजा 168 करायचे. मग 108 वजा 168 केले तर उत्तर काय येतं 60. आणि 60 उत्तर आल्यानंतर आता मोठ्या संख्येला कोणत्या 168 ला कोणते चिन्ह आहे वजाचं, म्हणून आपण इथे उत्तर येणार आहोत वजाचे चिन्ह. उत्तर येणार आहे आपलं वजा 60. त्यानंतर आता dx झालं. आता आपण dy ची किंमत काढूया. dy बरोबर किती आहे 13. 13 म्हणजे मग पहिल्या स्तंभामध्ये आहेत 4 आणि 3 आणि दुसऱ्या स्तंभामध्ये आहे 54 आणि 28 बरोबर. आता तिरकस गुणाकार करायचा याचा सुद्धा. 4 गुणिले 28 वजा 54 गुणिले 3. 4 गुणिले 28 वजा 54 गुणिले 3. मग 28 गुणिले 4 जर केलं तर काय येणार आहे 832 ची 2 वजाले 3 4 दुणे 8 9 10 11 112. 112 वजा काय 54 गुणिले 3 4 3 12 ची 2 वजाले 1 5 3 15 आणि 1 16 162. मग आता 162 मधून आपल्याला काय करायचे 112 वजा करायचे. मग दोनांना 2 गेले 0 7 नाही गेला 5 आणि एकात नाही गेला 0 म्हणजे उत्तर येणार आहे आपलं 50. पण आलेल्या उत्तराला आपण काय करणार आहोत मोठ्या संख्येचे चिन्ह देणार आहोत. माझी मोठी संख्या आहे 162 आणि तिला आहे वजाचे चिन्ह, म्हणून 50 साठी आपण काय करणार आहोत वजाचे चिन्ह देणार आहोत. मी इथे लिहून घेऊया आपण d ची किंमत. d बरोबर dx बरोबर वजा 60 आणि dy बरोबर वजा 50. मग आता इथे x आणि y च्या किमती काढणार आहोत आपण. x बरोबर काय dx भागिले d म्हणजे वजा 60 भागिले वजा 10. मग आता इथे काय होणार आहे वजा वजा जाणार. 10 60 म्हणजे उत्तर काय येणार आपलं 6. त्यानंतर y बरोबर dy भागिले dy किती आहेत वजा 50 भागिले वजा 10. वजा वजा गेले 10 5 50 म्हणजे उत्तर काय येणार आहे आपलं 5. इथे लिहूया x बरोबर 6 आणि y बरोबर 5. आता 6वं गणित आपण बघणार आहोत. 2x अधिक 3y बरोबर 2 आणि x वजा y छेद 2 बरोबर 1 छेद 2. आता इथे अशा गणितामध्ये असं गणिताला अजिबात घाबरायचं नाही. खाली काय आहे छेदस्थानी 2 आहे. हे 2 जर आपल्याला घालवायचे असतील तर ह्या समीकरणाला आपल्याला काय करावं लागेल 2 ने गुणावं लागेल. मग ह्याच्या समोर आपण लिहूया 2 ने गुण. मग आता गुणून घेऊया ह्या समीकरणाला. 2 गुणिले x वजा y छेद 2 गुणिले 2 बरोबर 1 छेद 2 गुणिले 2. 2 गुणिले x काय येणार आहे 2x. 2x वजा 2 2 गेले मग राहिला काय वजा y बरोबर इथेही 2 2 गेले मग राहिला 1. म्हणजे समीकरण काय मिळालं आपल्याला 2x वजा y बरोबर 1. मग आता हे जे पहिलं समीकरण आहे हे आपण खाली लिहून घेऊया म्हणजे आपल्याला सोडवायला सोपं होईल. मग पहिलं समीकरण काय आहे पहिलं आपलं आहे 2x अधिक 3y बरोबर 2 आणि नवीन समीकरण आपल्याला मिळालंय 2x वजा y बरोबर 1. मग आता इथे काय करायचं आपल्याला पहिला दुसरा आणि तिसरा स्तंभ. पहिला दुसरा आणि तिसरा स्तंभ. मग आता आपण dx आणि dy च्या किमती काढून घेऊया. आपण इथे लिहूया d बरोबर 12 म्हणजे पहिला आणि दुसरा स्तंभ. मग 2 2 आणि 3 इथे लिहूया 2 2 3 आणि वजा y आहेत म्हणजे इथे काहीच नाहीये. मग काही नाही म्हणजे किती आहे 1 असणार आहे. मग आपण इथे लिहिणार आहोत 1. पण आता 1 ला काय करणार वजाचे चिन्ह वजा y आहेत म्हणजे आपण काय लिहिणार इथे वजा 1 लिहिणार. आणि आता काय करायचं तिरकस गुणाकार. 2 गुणिले वजा 1 वजा 3 गुणिले 2. बे 1 ते 1 पण 1 ला वजाचे चिन्ह आहे म्हणून 2 ला सुद्धा आपण काय करणार वजाचे चिन्ह देणार. आणि 3 दुणे 6. आता अशा वेळेला काय होते यांची नेहमी बेरीज होते. वजा 2 आणि वजा 6 यांची बेरीज होणार. 6 आणि 2 8. आणि मोठ्या संख्येला 6 ला वजाचे चिन्ह म्हणजे 8 ला सुद्धा आपल्याला वजाचे चिन्ह द्यावं लागेल. त्यानंतर dx बरोबर 32. 32 म्हणजे तिसरा आणि दुसरा स्तंभ. मग तिसऱ्या स्तंभामध्ये काय आहे 2 आणि 1 आणि दुसऱ्या स्तंभामध्ये आहेत अधिक 3 आणि वजा 1. मग 2 गुणिले वजा 1 वजा 3 गुणिले 1. बे एके बे वजा 2 वजा 3 एके 3. आता इथेही आपण यांची बेरीज करणार आहोत. 3 आणि 2 5 आणि मोठ्या संख्येला वजाचे चिन्ह आहे म्हणून 5 लाही वजाचे चिन्ह लिहिलं. dx नंतर आपण काय करणार आहोत आता dy बरोबर काय येणार 13. 13 म्हणजे काय येणार पहिला आणि तिसरा स्तंभ म्हणजे 2 2 आणि तिसऱ्या स्तंभामध्ये आहे 2 आणि 1. मग याचा तिरकस गुणाकार 2 गुणिले 1 वजा 2 गुणिले 2. बे एके बे वजा बे दुणे 4. मग 4 मधून 2 गेले राहिले 2.
आणि 4ला मोठ्या संख्येला वजाचे चिन्ह म्हणजे 2लाही आपण वजाचे चिन्ह देणार. मग आता आपण इथे x आणि y च्या किमती काढून घेऊया. x बरोबर dx भागिले d. dx किती आहे? -5. -5 छेद काय येणार? -8. आता इथे जर भाग जात असेल तर घालवायचं, नाही तर काय आलं? हेच आपलं उत्तर आलं. -5 छेद -8. त्यानंतर y बरोबर, आता इथे उत्तर काय आलं आपलं? -5 छेद -8. मग वजा वजा काय होणार? जाणार. आणि उत्तर काय येईल आपलं? 5 छेद 8. भाग जात नाहीये त्यामुळे आपण काय केलं? उत्तर 5 छेद 8 लिहिले आणि वजा वजा जाणार. मग y बरोबर, आता y बरोबर dy भागिले d. मग dy किती आलेलं आहे आपलं? dy आलेलं आहे -2 आणि d किती आहे? -8. आता इथे काय होतंय? भाग जातोय. वजा वजा तर जाणार आणि मग 2 के 2 आणि 2 चो 8 म्हणजे उत्तर काय येणार आहे आपलं? 1 छेद 4. वजा वजा जाणार आणि उत्तर काय येणार? 1 छेद 4. मग आता इथे आपण लिहूया x बरोबर 5 छेद 8 आणि y बरोबर 1 छेद